हाय एव्हरीवन. तर या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मस्ट हॅव हॅड. ओके, म्हणजेच लागले असावे. आता म्हणजे एखादी गोष्ट करावी लागली असावी त्या अर्थाने आपण जेव्हा घेतो त्यावेळेस मस्ट हॅव हॅडचा यूज होतो. हे तुम्हाला सेंटेन्सनुसार चांगल्या प्रकारे समजेल की मस्ट हॅव हॅड कशा प्रकारे यूज होत होतो. ओके, आता आपण थोडं डायरेक्ट सेंटेन्स थ्रू जाऊया जेणेकरून तुम्हाला त्याची एक चांगल्या प्रकारे आयडिया येईल. ओके, तर लक्षात घ्या इथे सेंटेन्स पहा. द लाईट वेअर ऑफ व्हेन आय गॉट होम सो ही मस्ट हॅव हॅड टू गो आउट. म्हणजे ते बघा, म्हणजे यू आर व्हेरी शुअर ही वेंट आउट बिकॉज द लाईट वेअर ऑफ. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की मी जेव्हा घरी गेलो तेव्हा लाईट बंद होती, तो निश्चितच बाहेर गेला असावा. म्हणजे तुम्ही एक सांगताय की एक तुम्ही अंदाज लावताय की लाईट बंद होती, मी जेव्हा घरी गेलो तेव्हा लाईट बंद होती, म्हणजे तो निश्चितच बाहेर गेला असावा. ओके, म्हणजे जसं की तुम्ही म्हणता की मी घरी गेलो आणि घराला लॉक होतं, तर तो निश्चितच ते लोक बाहेर गेले असावेत. ओके, म्हणजे दे मस्ट हॅव हॅड गो आउट, ते निश्चितच बाहेर गेले असावेत या अर्थाने तुम्ही एक अंदाज लावताय. त्यावेळेस हे मस्ट हॅव हॅडचा यूज होतो. फ्रेंड्स, इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर आता दुसरं काय इथे एक पॉईंट आहे. द स्ट्रॉंग इन्फरन्स इट इंडिकेट्स द हाय डिग्री ऑफ सर्टन्टी अबाउट द पास्ट इव्हेंट. म्हणजे एखाद्या पास्ट इव्हेंट जो झालेला आहे त्याच्याविषयी एक निश्चितता आपण सांगतो, म्हणजे शुअरिटी, हाय डिग्री ऑफ सर्टन्टी सांगतो. ओके, म्हणजे पास्टमध्ये झालेल्या गोष्टीविषयी, म्हणजे हे असं झालं असावं, असं निश्चितच ते झालं असावं, ते कदाचित बाहेर गेले असावेत. ओके, म्हणजे ते निश्चितच असं झालं असावं. ओके, या अर्थाने आपण इथे घेतो. आता आणखी सेंटेन्स बघूया, म्हणजे तुम्हाला थोडंसं आणखी चांगल्या प्रकारे आयडिया येईल. जसं की हे बघा, यू मस्ट हॅव हॅड अ रफ टाईम ट्राईंग टू रेज हर. म्हणजे तिला वाढवण्यासाठी तुम्हाला खूप कठीण वेळ गेला असेल, किंवा तुम्हाला खूप कठीण वेळ गेला असेल. ओके, म्हणजे खूप कठीण वेळ तुम्हाला घालवावा लागला असेल. ओके, म्हणजे तिला वाढवण्यासाठी तुम्हाला खूप कठीण वेळ घालवावा लागला असेल, अशा अर्थाने तुम्ही घेऊ शकता. परत बघा, यू मस्ट हॅव हॅड अ लॉट ऑन युअर माइंड टू नाईट. म्हणजे कसं आहे की आज रात्री तुमच्या मनात खूप काही आलं असेल. यू मस्ट हॅव हॅड अ लॉट ऑन युअर माइंड टू नाईट. आज रात्री तुमच्या मनात खूप काही आलं असेल. ओके, म्हणजे असं तुम्ही बोलता त्यावेळेस हे मस्ट हॅव हॅड यूज करायचं आहे. ओके, आता बघा पुढे जाऊन, तर आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊया. आता फॉर एक्झाम्पल इथं सेंटेन्स बघा, शी लुक्स टायर्ड शी मस्ट हॅव हॅड अ लॉंग डे. म्हणजे ती कशी दिसत आहे, खूप थकलेली दिसत आहे. म्हणजे तिला खूपच आज म्हणजे हॅड अ लॉंग डे, म्हणजे तिला एक फ्रेज आहे, म्हणजे तिला खूप वेळ असं म्हणजे थोडंसं कष्ट करावे लागले असावेत. ओके, किंवा खूप सारी अशी दिवसभर मेहनत करावी लागली असावी, अशा अर्थाने तुम्ही इथं अर्थ घेऊ शकता. ओके, आता पुढे बघूया आणखी कसं आहे. पारुल मस्ट हॅव हॅड टू लिव्ह अर्ली. म्हणजे पारूला लवकरच निघावे लागले असावे. पारूला लवकरच म्हणजे लवकरच निघावे लागले असावे. द पारूल मस्ट हॅव हॅड टू लिव्ह अर्ली. ओके, आता इथे थोडंसं तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे की इथं आपण फॉर्म्युला असा दिलेला असा नाही आहे एक्झॅक्टली. तर इथे तुम्ही सिच्युएशननुसार त्याचं थोडासा चेंज करायचं आहे. आता इथे बघा, तुम्ही या ठिकाणी जे आहे मस्ट हॅव हॅड ह्याच्या ठिकाणी तुम्ही टू घेऊन इथे तुम्ही V1चा वापर करू शकता. फ्रेंड्स, ओके, टूचा यूज करून इथं V1चा वापर करू शकता. ओके, आता हे असे जे सेंटेन्स आहेत ते आपण थोडेसे कमीच बोलतो. काही विशेष सिच्युएशनच्या वेळेसच आपण बोलत असतो. त्याच्यावेळेस तुम्ही हॅडनंतर तुम्ही हॅडच्या अर्थाने तुम्ही दुसरा अर्थ घेऊ शकता, किंवा टू घेऊन तुम्ही V1चा यूज करूनही बोलू शकता. ते सेंटेन्सवरून तुमच्या लक्षात येईल. ते आपण पाहूया सेंटेन्सवरून कसं आहे ते. तर आता बघा इथं आपण इथे बघा सेंटेन्स तुमच्या लक्षात येईल. आता बघा, शी लुक्स टायर्ड हे सेंटेन्स बघा, शी मस्ट हॅव हॅड अ लॉंग डे. ह्या सेंटेन्समध्ये बघा टूचा यूज इथं झालेला नाही आहे. म्हणजे तिला म्हणजे निश्चितच म्हणजे तो दिवस तिचा
म्हणजे खूप दिवस तिने बाहेर घालवलेला आहे, त्याच्यामुळे ती कशी दिसत आहे, थोडी टायर्ड दिसत आहे. म्हणजे हॅडच्या नंतर आपण लॉंग डे म्हणजे एक इथे काय घेतलेलं आहे, नाऊन घेतलेलं आहे. हॅड अ लॉंग डे नाऊन घेतलेलं आहे आणि त्या नाऊन घेतल्यानुसार त्याचा अर्थ तिला निश्चितच तिने दिवसभर कष्ट केला असेल किंवा तिने बाहेर घालवलं आहे असा अर्थाने आपण इथे घेतोय. आणि हे सेंटेन्स बघितल्यानंतर तर पुढे बघा सेंटेन्स थोडंसं तुमच्या आणखी लक्षात येऊन जाईल की तर हे सेंटेन्स कसं आहे बघा त्याच्याच प्रकारे. यू मस्ट हॅव हॅड अ रफ टाईम म्हणजे तुमच्याकडे निश्चितच ट्राईंग टू रेज हर म्हणजे तिला वाढवण्यासाठी तुम्हाला खूप कठीण वेळ गेला असेल. ओके, ही सेंटेन्स बघा. परत हे सेंटेन्स बघा. यू मस्ट हॅव हॅड अ लॉट इन युअर माइंड टू नाईट म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे आज रात्री तुमच्या मनात खूप काही आलं असेल या अर्थाने तुम्ही इथे अर्थ घेतलेला आहे. म्हणजे हॅडच्या नंतर लॉट इन ऑन युअर माइंड टू नाईट असं आलेलं आहे. आता तेच सेंटेन्स तुम्ही इथे बघा. हे सेंटेन्स बघा. द पारुल मस्ट हॅव हॅड टू लिव्ह अर्ली. इथे बघा हॅडच्या नंतर टूचं यूज झालेलं आहे. टू नंतर लिव्ह हे वर्बचं V1 फर्स्ट फॉर्म इथं आपल्याला घ्यावं लागलेलं आहे. ओके, म्हणजेच हॅड टू पण इथं घेतलेलं आहे आणि तिथेच बघा हॅड अ रफ टाईम असे म्हटलेलं आहे. हॅड टू लिव्ह अँड हॅड अ रफ टाईम ह्याचा अर्थ थोडा लक्षात घ्या की कशा प्रकारे झालेलं आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये ट्रिक आहे पण थोडंसं प्रॅक्टिस नंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. म्हणजे हॅड टू लिव्ह अर्ली म्हणजे तिला लवकर निघावे लागले असावे, पारुला लवकर निघावे लागले असावे. आणि असेल रफ टाईम तुम्हाला खूप कठीण वेळ गेला असेल आणि लागले असावे अर्थ तुम्ही इथं लक्षात घ्यायचा आहे. पुढे बघा आणखी. तर आता पुढे बघा. यू मस्ट हॅव हॅड अ सम गुड टाइम्स तुम्हाला काही चांगले दिवस आले असतील म्हणजे तुमच्याकडे काही दिवस चांगले असतील या अर्थाने तुम्ही इथे घेतलेला आहे. ओके, तर ही मस्ट हॅव हॅड अ लॉट ऑफ एनर्जी टू प्ले फुटबॉल म्हणजे फुटबॉल खेळण्यासाठी त्याच्यात खूप ऊर्जा असावी म्हणजे फुटबॉल खेळण्यासाठी त्याच्याकडे खूप एनर्जी असावी. ही मस्ट हॅव हॅड अ लॉट ऑफ एनर्जी टू प्ले फुटबॉल. किरण मस्ट हॅव हॅड सम रिझन फॉर सेईंग दॅट म्हणजे किरणला असे म्हणण्यामागे काहीतरी कारण असावे. ओके, तर याच्यावरून तुमच्या लक्षात येत आहे की कशा प्रकारे आपण मस्ट हॅव हॅडचा यूज करतो आहे. त्याच्यामध्ये म्हणजे एखादी गोष्ट करावी लागली असावी किंवा तुमच्याकडे वेळ तुमच्याकडे की असेल अशा अर्थाने आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस तुम्हाला मस्ट हॅव हॅडचा यूज करायचा आहे फ्रेंड्स. तर इझी आहे, थोडंसं प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय याचा यूज करायचा आहे, कधी यूज करायचं आहे. थोडेसे तुम्ही सेंटेन्स तुम्ही पहा, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. ओके, याच्यावरती परत आपण काही एक्स्ट्रा एक्सरसाइज घेणारच आहोत. पण हे थोडेसे सेंटेन्स तुम्ही लक्षात घ्या आणि थोडंसं प्रॅक्टिस करून बघा म्हणजे तुम्हाला इझी होऊन जाईल अशा प्रकारचे सेंटेन्स बनवण्यासाठी. ओके, तर होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल असे आपण आशा करतो. ओके 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 फ्रेंड्स, थँक्यू.